आणि इकडे कुस्तीला प्रारंभ होतोय. चॉकलेटी कलरची लांब परिधान केलेला सिकंदर शेख, गंगावेस तालीम कोल्हापूर, महाराष्ट्र केसरी, महान भारत केसरी, रुस्तमेंद किताबाचा मानकरी आणि भारतातला मैदानी कुस्तीतला बेताज बादशाह. तर हिरवी लांब परिधान केलेला सेना दलाचा पैलवान महाराष्ट्रातला पृथ्वीराज पटेल, जागतिक स्पर्धेतला पदक विजेता, आर्मी मध्ये फौजी आहे आणि कुस्तीवरती बक्षीस थार गाडी आहे. हिंदुस्थानामध्ये कुठेही न झालेली लढत आज हळेला राजूभाऊ मारुती पेंजळीच्या माध्यमातून संपन्न होते. उजव्या पवित्र्यावरती सिकंदर आणि उजव्या पवित्र्यावरती पृथ्वीराज लढायला लागलेला आहे. अरे वायरीच्या खांबाला नका चिकटून उभा राहू. कॅमेरावाले मोबाईलवाले, पृथ्वीराज पटलाने कब्जा घेतला. कॅमेरामध्ये शूटिंग करणारे कृपया बाजूला या. लोक कुस्त्या बघायला ना तुमच्या पाटणी बघायला नाही आले. मी बरेच सांगायले. पृथ्वीराज पटलाने इकडे कब्जा घेतलेला आहे. कुस्ती कशी दिली आणि कशी दिली जाणार नाही याची समज राजूअण्णा पेंजळे तुकाराम वस्तादनं दिलेली आहे. इकडे कब्जा मजबूत करतोय पृथ्वीराज पटेल. दसरा फिरतोय सिकंदर आणि सुटून निघाला. टाळ्या करा किंवा जरा. लक्ष्यावरती लक्ष लागलेलं आहे. कर्नाटक नव्हे, महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण हिंदुस्थानचं लक्ष या कुस्तीवरती लागलेलं आहे. मगाशी सत्पाल वस्त्रांनी सांगितलं, वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं का आपलं फक्त बियर बारला प्यायला सोडायचं आणि दुसऱ्याच्या पोराला म्हणायचं कर कुस्ती. कशासाठी जगायचं आणि का जगायचं जरा ठरवून घ्या. या मैदानाचं एक आशा राजवाडा की या गावामधून या भागातून एक पाचदा पोरं चांगली तयार व्हावी. येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यस्त व्हावी. त्याच्यासाठी आकाशात त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. तरुणांचा देश आहे हा भारत. येणार भविष्य तरुणांच्या खांद्यावरती आहे. आमचा जर तरुण मनानं मनगटानं मेंदूने जर मित्र कमकुवत आणि दुर्बल असेल तर तो देशाची कमान सांभाळू शकत नाही. त्याच्यासाठी आम्हाला बलवंत पिढी मनानं मनगटानं मेंदूनं मजबूत तयार करायची आहे. त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. सिकंदर आणि पृथ्वीराज गर्दन खेच चालू आहे. आक्रमक होता पृथ्वी, हल्ला लुटावतोय तो सिकंदर. बेमुदत कुस्ती निकाली होणार. शूटिंग वाले दिसू द्या घेऊ. तुकाराम भाई फिरते. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान आहे. एड्या डोक्याचं काम नाही कुस्ती करणं. 10वीला 12वीला नापास झाला तालमीत पाठवू नका, चांगला पैलवान होणार नाही. पण शाळेत जर चांगला असेल तर कुस्ती टाका. चांगला खेळाडू नक्की होईल. चांगला खेळाडू नाही जन्मला, एक चांगला माणूस म्हणून तरी समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवेल. त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे. एवढं मोठं मैदान झालं इथली पोरं किती लागली हा विचार करण्याचा भाग आहे. संशोधनाचा विषय आहे. राजवता या गावातली पोरं, या भागातली पोरं तयार व्हायला पाहिजे हा तुमचा हट्ट असा आहे. आणि त्याच प्रेमामधून एवढं मोठं कुस्ती मैदान संपन्न होत आहे. 1 ते 1.5 कोटी रुपये स्वतःचे खर्च केले. कोणत्या उद्योगपतीची वर्गी नाही आणि कोणत्या राजकीय नेत्याची देणगी नाही. सगळं स्वतःच्या खिशातून आहे. फक्त आणि फक्त युवा पिढीसाठी, या देशाची पिढी तरुण बलशाली बलवंत व्हावी याच्यासाठी राजूभाऊचा अट्टहास आहे. शाबास. पटावर पट करण्याचा प्रयत्न, काउंटर अटॅक म्हणतात त्याला. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. पापण्या तेवढ्या मिटू नका. याच्यासाठी केला होता अट्टहास. खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांना घालून दिलेला आदर्श आजही या भागामध्ये
जोपासला तो. अनेक मैदानांना आम्ही फिरतो राजूबाई, पण खऱ्या अर्थाने एवढं पब्लिक आणि एवढं कुस्तीवरती प्रेम फक्त इथेच घडू शकतं, या भागात घडू शकतं. 50,000 आतमध्ये बसल्या, 50,000 बाहेर आहे आणि तेवढे स्क्रीनवर आणि लाईव्ह बघते. एवढी या मैदानाची जाहिरात झालेली आहे, एवढी प्रसिद्धी या मैदानावरती झालेली आहे. शबाज सिकंदर, शबाज पृथ्वीराज. उभं राहिलेले ताटून जाताल, खाली बसा. ही कुस्ती 2 मिनिटात होणारी देवाची नाही, खाली बसा. शबाज गाडगे साहेब, इकडच्या बाजूला जरा खाली बसून घ्या, जरा थोडी यांना खाली बसा थोडं. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर, खाली बसा. किती वेळ सांगा रे, दारात दावत ओढतो का इकडे उभा राहा. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. कुस्ती सोडवली जाणार नाही. बसा शबाज, बसा खाली. बस की इकडे केस वाढलेले, मोबाईल हातात बस की खाली. परत उभी राहिली. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. आज अनेक मैदान, अनेक स्पर्धा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचण्या तुकाराम पवार चालू आहे, त्याच्यामुळे नाहीतर कमीत कमी 100 गाडी आज महाराष्ट्रातून हे मैदान पाहण्यासाठी आली असती. तरी लोक लांबून फोनवर विचारतात कुस्ती किती वाजता लागणार आहे. अनेक लोक घरात बसून कुस्ती मैदान पाहतात. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, धुळे, नंदुरबार, लातूर, अनेकांना या कुस्तीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता लागलेली आहे. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಆರಕ್ಷಕರಿಂದ ದಯವಿಟ್ಟು ಒಂದು ಪ್ರಕಟಣೆ ಇದೆ, ದಯವಿಟ್ಟು ವೀಕ್ಷಕರು ಗಮನಿಸಬೇಕು. ಈ ಒಂದು ಮ್ಯಾಚ್ ಮುಗಿದ ಮೇಲೆ, ಪಂದ್ಯಾವಳಿ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ದಯವಿಟ್ಟು ಒಮ್ಮೆಲೆ ತಾಳ್ಮೆಯಿಂದ, ಸಹನೆಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಗುಂಪಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು. ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಎಕ್ಸಿಟ್ ಆಗಬಾರ್ದು, ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ, ವಯಸ್ಸಾದ್ರು ಇರ್ತಾರೆ, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ. ಶಾಂತತೆಯಿಂದ, ಸಹನೆಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಹೋಗಬೇಕು, ಒಮ್ಮೆಲೆ ಎಕ್ಸಿಟ್ ಆಗಬಾರ್ದು. ಇದು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪೊಲೀಸರು ಆರಕ್ಷಕರಿಂದ ಹಾಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಿಂದ ಒಂದು ವಿನಂತಿ. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. कुस्तीचा राजाश्रय गेला आणि कुस्ती लोकाश्रयावरती आली. गावोगावच्या जत्रामध्ये कुस्ती मैदान भरायला सुरुवात झाली आणि लोकांनी आमचा खेळ, आपला खेळ म्हणून खऱ्या अर्थानं कुस्तीला खांद्यावरती घेतलं. आणि आधुनिक काळामध्ये या 20व्या शतकामध्ये राजूभाऊ पेंढारे सारखं व्यक्तिमत्व पुढे आलं आणि कुस्तीवरती कोट्यवधी रुपये खर्च करायला लागला. माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे. जिच्या पोटी आपला जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये हा देह समजतो ती माती आहे. त्या माता आणि मातीशी प्रामाणिकपणा जपण्याचं काम त्या राजूभाऊकडून सुरू आहे. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करे, जोरदार टाळ्या वाजवायच्या राजांना पेंढारीसाठी एकदा. दुसऱ्याचं कौतुक करायला सुद्धा मन फार मोठा असावं लागते. ರಾಜಣ್ಣ ಮಾರುತಿ ಬೇಗಡೆಯವರ ಕಡೆಯಿಂದ ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಒಂದು ವಿನಂತಿ, ದಯಮಾಡಿ ತಾವೇನು ಬಂದಿದ್ದೀರಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ, ಪಂದ್ಯಾವಳಿಯನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಇವತ್ತು ಮುಗಿದ ನಂತರ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತಲುಪಬೇಕು. ಶಾಂತತೆಯಿಂದ, ಸಹನೆಯಿಂದ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಹೊರಗಡೆ ತಾವೆಲ್ಲ ತೆರಳಬೇಕು. ದಯಮಾಡಿ ಗುಂಪಾಗಿ ಹೋಗ್ಬಾರ್ದು, ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳು, ವಯಸ್ಸಾದಂತಹ ವೃದ್ಧರು ಹಾಗೂ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶಿಸ್ತುಬದ್ಧವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಮನೆಗೆ ಮುಟ್ಟುವಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿರುತ್ತೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಪಾಲಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಡೆಯಿಂದ. ಇದು ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಜಣ್ಣ ಮಾರುತಿ ವಿನಂತಿ. लाखो रुपयांची सिस्टीम आहे. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. एकही मेडलला तिथं दुहेरी रुपये पृथ्वीराजचा आकडे लावण्याचा प्रयत्न होता. सिकंदरचा कब्जा घेतला, समेट करत बसला तो पृथ्वीराज पटेल. एक बार जोरदार ताली
केला होता अट्टहास. मल्ल तितुका मेळवावा, मल्ल धर्म वाढवावा, त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे. शबाज सिकंदर, शबाज पृथ्वीराज. राजर्षी शाहू महाराजांनी 1896 ला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि 3 संपत्तीचे प्रकार त्या तालमीच्या वयात पट्टीवरती दिले. पहिली संपत्ती शरीर संपत्ती आणि निघाला खरा पृथ्वीराज. टाळ्या टाळ्या. कुस्ती चालू लागली. टाळ्या करा. पहिली संपत्ती शरीर संपत्ती. शरीर माझा खोलवर बसावा, शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करतात. पहिली शरीराची बैठक मजबूत करा. दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयार हरी का वाटेला परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी पुत्र संतती असावी. पुत्र हवा ऐसा हुंडा त्याचा 3 पुत्र जर चांगला जन्माला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय. त्यामुळे आपली पोरं कुणाच्या संगतीत जातात उठता बसता जरा बघा. आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे. पैसा अडका सोळा गाणं जमीन जमला. आधुनिक काळामध्ये माणसाकडून गल्लत झाले. जमीन विकायची, बापाची गाडी घ्यायची, टाटाची अशी अवस्था निर्माण झाली. बापाने कमावलेला पोरगा ऐकायला लागला आणि गावावर मिळवायला लागला. हे आम्हाला बंद करायचंय आणि त्याच्यासाठी आपली पोरं चांगल्याच्या संगती जरा तालमी जरा काळाची गरज आहे. बोला. सिकंदर आणि पृथ्वीराज. हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करते. टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते. गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. जिंकणं आणि हारणं त्याच्यापेक्षा विजयाची आणि पराभवाची चिंता करणारी दुर्धर आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो नहीं. साऊंडवर चढलेले उतरा. जरा करंट सोडा केलं जरा नाचल्यावर कळतंय हातून येतंय की काहीतरी. खऱ्या अर्थानं जिंकणं आणि हारणं याच्यापेक्षा लढणं फार महत्वाचं आहे. तुम्ही लढलाच नाही तर त्यातली मजा कळत नसते. शाळेत गेल्यानंतर अभ्यास काय असतो हे कळत नाही. शेतीमध्ये नांगर चालवल्याशिवाय कळत नाही शेतकरी काय. एका दिवशी सुई खाल्ल्याशिवाय कळत नाही डॉक्टर काय प्रकार आहे. तसं तालमीत गेल्याशिवाय कुस्ती कळत नसते, लढल्याशिवाय कळत नसते. इलेक्शन वाईट म्हणणाऱ्यांनी कधी लढून बघा मग कळत असते त्यात मजा आहे का काय. त्याच्यामुळं प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये खेळाकडे पाहिलं पाहिजे. जिंकणं आणि हरणं हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण त्याच्यामध्ये लढणं उतरणं हे महत्वाचं आहे. जीवन हा संघर्ष आहे. कधी शत्रूशी, कधी मित्राशी, कधी स्वतःशी संघर्ष आहे. त्या संघर्षाच्या भट्टीमधून तापून निघालेला माणूस आयुष्याच्या सफरेमध्ये खऱ्या अर्थाने कधी पराभूत होत नव्हतो. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर, शबाज. लक्ष्यावरती लक्ष लागलं. पुन्हा काउंटर अटॅक. मोठ्यातनं पट काढला पृथ्वीराजनं. हो काहीतरी घडतंय. अरे बाबा 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 बाबा. टाळ्या 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 टाळ्या. हो शबाज. हो दमाखाची कुस्ती लागली आहे आणि साक्षात या पैलवानांच्या रूपानं आज बजरंगबली आला. डिपार्टमेंटने आता काटेच काढले. तुम्ही मागे सरा नाही तर ते येतो.
गेल्या वर्षी राजवांना पाऊस आला होता बरोबर का? या वर्षी निसर्गाने तुमच्या कृपा केली. सत्य संकल्पाचा जाता त्याचा सखा भगवंत. संकल्प ज्याचे उदार असतात त्याची साथ सुद्धा भगवंत. पुढचा काय करा. साऊंड सिस्टीमवर कोण चढू नका. आणि जाताना सावकाश जावा. 12 वाजून गेल्यात, रात्रीची वेळ आहे. सगळा जंगलातनं जाणारा रस्ता आहे दोन्ही बाजूला. विनंती आहे जाताना सावकाश जावा. कारण तुम्ही सुरक्षित आला, सुरक्षित घरी पोहोचला हे सुद्धा महत्त्वाचं. खऱ्या अर्थानं संकल्प उदात आहेत. शबास पृथ्वी, शबास सिकंदर. त्या क्षणाची आतुरता प्रत्येकाला लागलेली आहे. कोण थार गाडीचा मानकरी होणार. शबास. आणि राजवांना अशी परिस्थिती विष्णुपंत सावर्डेकर विरुद्ध मारुती मानेच्या कुस्तीला 6 मार्च 1965 ला खासबागला आली होती. पोलीस डिपार्टमेंटला प्रोटेक्शन पुरवायची पाळी आली होती. खऱ्या अर्थानं बोला. सर्वांना एक निवेदन आहे, विनंती आहे. जेवढे बी माई भगिनी, युवक मंडळी, सर्वांना एक विनंती. जवळजवळ 2 लाख लोक आता उपस्थित आहे. गेट मात्र फक्त 2 आहेत. त्यामुळं समितीच्या वतीनं, राजू भाईच्या वतीनं आणि व्यक्तिगत पण मी सांगत आहे की थोडं लेट झालं तरी काय हरकत नाही जायला, घरी पोहोचायला. परंतु सर्व सावधानीनं आपली आपली गाडी, आपली आपली मुलं, वडील या सर्वांना सावधानीनं जाणं फार जरुरी आहे. नाहीतर गेल्या वर्षी तुम्ही ऐकला होता आरसीबीचं विन झाल्यानंतर बेंगळूर मध्ये काय दुर्घटना घडलेली आहे. का सांगत आहे म्हटलं तर कारण आतापर्यंत जवळजवळ 6 महिन्यापासून राजू भाई आणि टीम जो प्रोग्राम सक्सेस होण्यासाठी राबत आहेत. परंतु अंतिमपर्यंत गोड व्हायला पाहिजे. कृपया सर्वजण फार सावधान आणि शांततेनं आपल्या घरी पोहोचावी असं तुम्हाला आम्ही निवेदन करत आहे. हरिओम. धन्यवाद महाराज. खऱ्या अर्थानं गेली 6 महिने झालं राजवांना आणि त्याची सर्व टीम हे मैदान यशस्वी होण्यासाठी पळते. आणि त्याचा प्रत्येक या लाखोच्या संख्येनं उपस्थित प्रेक्षकांमधून यायला लागलेला आहे. 2 लाखाच्या वरती लोक मैदानात आहे. भारतात महाराज आतापर्यंत असं कधी घडलं नाही. एवढी लोक, एवढा पब्लिक कुस्तीसाठी जमा झालाय. खऱ्या अर्थानं कुस्तीवरती कर्नाटकचं प्रेम खऱ्या अर्थानं शब्दात व्यक्त करू शकत नाही. एवढं मोठं आहे. 12:30 वाजल्यात पण लोक हलायला तयार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून लोक आखड्यावर आलेले. खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्या टीमचं. पोलीस डिपार्टमेंटचं विशेष कौतुक आहे. पाटील सर, गडगे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मनापासून धन्यवाद आहे. एवढा चांगला बंदोबस्त आपण पुरवला. तुमच्याशिवाय काही होऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं सदरक्षण आहे, फलनिर्णय आहे. सत्याच्या रक्षणासाठी कायम पोलीस डिपार्टमेंट तत्पर आहे. आपलंही मनापासून धन्यवाद आहे. कोरोना सारखा काळ आला, सगळी घरात होती, पोलीस डिपार्टमेंट रस्त्यावरती होतं. आम्ही बघितलंय, जगाने बघितलंय. शबास पृथ्वी, शबास सिकंदर. फोटोग्राफर आहोत, थोडं फिरा की बाजूच्या बाजूने या की जरा. काय जवळून घेतलं काय फरक पडतोय? मागे सरा की जरा. मोबाईलला लेन्स मोठ्यानं मागून करा शूटिंग. लोकांना कुस्ती बघू द्या. डिपार्टमेंटला विनंती, थोडं फिरत राहा. कडे उभं राहू नका एका जागेवर. हलते राहा.
शबास पृथ्वी, शबास सिकंदर. कोण होणार थार गाडीचा मानकरी याचा फैसला पुढच्या काही मिनिटांमध्ये लागण्याची शक्यता. शबास पृथ्वी, शबास सिकंदर. फोटोवर पत्रकारांना विनंती जरा फिरत राहा साहेब. शबास हुकमी असो कळलं ते सिकंदर. बाप रे बाप. हो आकडी लावली दुहेरी पट लागलाय तिथं पृथ्वीराज पाटलाला. ओ बाप रे बाप. पापण्या तेवढ्या मिटू नका, काहीतरी घडतंय. आणि ओ शबास आकडीवर दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही. चला चालू करा. खाली बसून घ्या. मी पुन्हा सांगतोय 5 मिनिटात कुस्तीचा निकाल लागायला देवा थापाची कुस्ती नाही किंवा मेहदी नाही. नोंद घ्या. खाली बसा. हो एक आटी तटीची लढत चालू आहे. 1000 2,000 सपाट्या जोडून मारा लागत्या. बोला लोक जर खाली बसली असती तर माझं सगळं मोकळं झालं. फक्त खाली बसायची गरज आहे. घ्या चला माती घ्या. एकदा चालू. ಈ ಒಂದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಪಂದ್ಯಾವಳಿಗೆ ನಮ್ಮ ಶಬಾಸ್. ಗೆಲುವನ್ನ ಈ ಒಂದು ನೀಡಿರುವಂತಹ ಮಹಾ ಹೃದಯವಂತ ಹೊಲದ ಮಾಲಕರಿಗೆ ಈ ಚಿತ್ರದಂತಹ ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭ. ದಯವಿಟ್ಟು ಪಂದ್ಯಾವಳಿ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಮ್ಮೆಲೆ ತೆರಳಬಾರದು. ಶಾಂತತೆಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಸಾಲಾಗಿ ಶಾಂತಿಯಿಂದ ತೆರಳಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳಿರ್ತಾರೆ, ವಯಸ್ಸಾದಂತಹ ವೃದ್ಧರಿರ್ತಾರೆ, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿರ್ತಾರೆ. ಇಷ್ಟೊತ್ತಲ್ಲ ತಾವೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಈಗ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅರ್ಜೆಂಟ್ ಏನೂ ಇರಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಸಹನೆಯಿಂದ ನಿಧಾನವಾಗಿ ಸಾವಕಾಶವಾಗಿ ನಾವು ಮನೆಗೆ ತೆರಳಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇಮ ಅದು ನಮಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ. ಸುರಕ್ಷತೆಯಿಂದ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತೆರಳಬೇಕು. ಈ ಒಂದು ಬಲದ ಸಹಾಯ ಸಹಕಾರವನ್ನ ನೀಡಿರುವಂತಹ ಶ್ರೀ ನಾಮದೇವ್ ಜವಳಿಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಲಖನ್ ಸರ್ ಅವರು. ಹಾಗೂ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಜವಳಿಕರ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಲಖನ್ ಸರ್ ಅವರು ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಗೋಪಾಲ್ ಜವಳಿಕರ್ ಅವರು ಕೂಡ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅರುಣ್ ಜವಳಿಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವಿನಾಶ್ ಜವಳಿಕರ್ ಅವರಿಗೆ, ಅರುಣ್ ರೈಗೋಜಿ ಅವರಿಗೆ, ರಾಜು ರೈಗೋಜಿ ಅವರಿಗೆ ಈ ಒಂದು ನೆಲದ ಪರಮ ಪಾವನ ಪುಣ್ಯದ ನೆಲ, ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳಲ್ಲಿ ಮಿಂಚುವಂತೆ ಮಾಡಿರುವಂತಹ ಈ ನಮ್ಮ ಹಳ್ಯಾಳದ ಆತ್ಮ, ಹಳ್ಯಾಳದ ಶಕ್ತಿ, ಹಳ್ಯಾಳದ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದು ಅದು ಕುಸ್ತುವಿನ ಜೀವ ಅಂದ್ರೆ ಈ